आपण अशा महामानवाची जीवनगाथा पाहणार आहोत की ज्यांनी अनिष्ट रूढी जुगारुणी समतेचा प्रकाश या भारत देशावर फाकवला आणि या समतेच्या प्रकाशाने आज बहुजनांची घरे उजळून निघाली आहे। भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार, भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार, आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार। ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिले। जगातला असा एकमेव विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात असा महान विद्यार्थी, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत यांसारख्या वर्तमानपत्रातून शोषितांचा आवाज बुलंद करणारा महान संपादक, कामगारांच्या कामाचे तास 14 तासांवरून 8 तास करणारा भारताचा पहिला कामगार नेता, जगातला असा एकमेव मनुष्य ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधलं तो महान ग्रंथप्रेमी, ज्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली असे महान अर्थतज्ञ, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा समान हक्काचा कायदा करणारे महान कायदेपंडित, देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण करून शेतीची उत्पादकता वाढवा आणि भविष्यातील शेतीचे होणारे संभाव्य तुकडीकरण थांबविले पाहिजे अशी मांडणी करणारे महान शेती तज्ञ, जगातला असा एकमेव वकील ज्यांचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहायचे असे महान तर्कशास्त्रकार, जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांनी रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडवून आणली असा महान क्रांतिकारी, गरीब असो व श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणारा महान समतावादी। होय, आपण त्याच महामानवाबद्दल बोलतोय, ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेबांचा जीवन प्रवास। अत्याचार हा ज्यांच्यावर होतो त्यांनाच ठाऊक अत्याचार काय असतो। ज्यांच्यावर अत्याचार होत नाही त्यांना अत्याचाराची जाणीवच नसते आणि म्हणून अत्याचार हा शब्द फक्त उच्चारणे व अत्याचार ज्याच्यावर वर्षानुवर्ष प्रत्यक्षपणे होत आहे त्यात खूप तफावत असते। पूर्वीच्या काळी क्षुद्र, अतिक्षुद्र म्हणजेच खालच्या जातीतला किंवा त्याचा स्पर्श झाला तर अशुभ। क्षुद्र म्हणजे त्यांनी गावाच्या वेशी बाहेर राहणे, क्षुद्रांना गावातील पाणी पिण्यासाठी बंदी, त्यांना फक्त चाकरी करणे हेच काम। क्षुद्र म्हटला की त्याला रास्त बोलले तर जीभ कापून हातात देणे, क्षुद्राने वेद ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे ओतणे। क्षुद्र म्हटला की ज्याला या वर्णभेदाच्या पंक्तीत तर सोडा पण जमिनीवर सुद्धा थुंकण्याची परवानगी नव्हती। क्षुद्रांनी नेहमी शिळे अन्न खायचे, तेही असेल तर त्यांनी नवीन कपडे परिधान करणे नाही। या पद्धतीचा व त्याच्याही पेक्षा नीच उल्लेख या मनुस्मृतीत होता। तेव्हाच अशा एका ज्ञानसूर्याचा जन्म म्हणजेच भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी लष्करी छावणीत झाला। सुभेदार रामजी सकपाळ व माता भीमाई यांच्या घरी एक अशा रत्नाचा जन्म झाला की त्या रत्नाने आपल्या ज्ञानाची चमक भारतालाच नाही तर अखंड विश्वामध्ये दाखवली। अशा ज्ञानसूर्याचा जन्म म्हणजे पिढ्यानपिढ्या मरून पडलेल्या अस्पृश्य समाजाला जाग आणून त्यांच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाबरोबरच शिक्षणाची ज्ञानगंगा रुजू करण्याच्या महान कार्यासाठीच झाला असावा। त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे। त्यावेळी रामजींची फलटण महू येथे होती। बालपणी भीमरावास भिवा असे म्हणत। भीमराव अगदी छोटा बालक असतानाच रामजींना मिलिटरीच्या नोकरीतून पेन्शन घेण्याचा प्रसंग आला। भीमरावांचे बालपण महू, दापोली, दापोली ते सातारा व नंतर सातारा ते मुंबई अशा त्रिकोणामध्ये गेले। भीमरावांचे सर्व बालपण व विद्यार्थी दशा खडतर अवस्थेत गेली। 1896 ते 1904 पर्यंत रामजी साताऱ्यातील लष्कर भागात राहिले। त्यापूर्वी त्या भागात कोकणातील काही लष्करी पेन्शनवर महार कुटुंबे आधीच येऊन राहिल्यामुळे रामजीही तेथेच राहायला गेले असावेत। दापोलीहून सातारला येण्यापूर्वी भीमरावास अस्पृश्यतेची काहीच कल्पना नव्हती, परंतु साताऱ्याला आल्यानंतर हळूहळू भिवाच्या लक्षात येऊ लागले की साताऱ्यात न्हावी असूनही आपले केस कोण कापत नाही। त्यांच्या बहिणींनाच भीमरावाचे केस कापावे लागत।
साताऱ्यात अनेक धोबी असूनही आपले कपडे कोणी धुत नाहीत. पुढे त्यांचे नाव लष्कर भागातील शाळेमध्ये घातल्यानंतर त्यांच्या मनावर तर अधिक खोल परिणाम झाला. तो यामुळे की भीमरावला शाळेच्या वर्गाबाहेर एका कोपऱ्यात बसावे लागे व बसण्यासाठी लागणारे बसकर त्यास स्वतःबरोबर न्यावे लागे व आणावे लागे. पण त्याचबरोबर त्यांच्या हुशारीने त्यांना आंबावडेकर वरून आंबेडकर हे नाव तेथील आंबेडकर मास्तरांनी दिले. बाट म्हणजे काय, विटाळ म्हणजे काय, अस्पृश्य वरचा वर्ग म्हणजे काय, हेच प्रश्न इवल्याशा भीमरायाच्या मनात घोळू लागले. साताऱ्यात आल्यानंतर त्यांची आई भीमाबाई माथेशुळाने मरण पावली. त्यावेळी भीमराव 5 वर्षाचे होते. मीरा त्या पायाने अधू, तिचीच देखभाल मुलांना करावी लागत असे. पेन्शनमध्ये एवढ्या कुटुंबाचे गुजराण करणे अशक्य असल्यामुळे रामजींनी खटाव तालुक्यातील गोरेगावच्या तलावाचे जे दुष्काळी काम निघाले तेथे कॅशियरची हंगामी नोकरी पत्करली होती. त्यामुळे रामजींना मुलांपासून दूर गोरेगावी राहावे लागले. अस्पृश्यतेचे हे दंश जिवंत मनाच्या भीमरावाने निमूटपणे सहन करण्याचे नाकारले. अस्पृश्यतेच्या दंशाचे व जिवंत मनाच्या बाल भीमरावाच्या स्वाभिमानी प्रतिक्रियांचे छोटे द्वंद्वच त्यांच्या बालपणी चालू झाले होते. भीमराव 9 वर्षाचे असताना त्यांचे मोठे भाऊ आनंदा व सोबत त्यांच्या बहिणीच्या 2 मुलांनी गोरेगावला त्यांचे पिता रामजींकडे जाण्याचा हट्ट धरला व त्याचप्रमाणे ते आगगाडीने निघाले. मध्ये म्हैसूर स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना पुढचा प्रवास बैलगाडीने करावा लागणार होता. पण अस्पृश्यतेच्या डागाने त्यांना बैलगाडीवाल्याने दाखवलेली अमानुषता भीमराव कधीच विसरले नाही. सातारा ते गोरेगाव पर्यंतच्या प्रवासाने त्यांच्या जीवनावर दुष्टवर क्रूर प्रहार झाला आणि त्याच घटनेमुळे भीमरावांनी अस्पृश्यतेचा कसून अभ्यास करण्याची व या दुष्ट अस्पृश्यतेस मूळ जबाबदार असलेल्या हिंदू धर्मशास्त्राची कसून छाननी करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली व या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी रामजींनी भीमरावांना प्रोत्साहन दिले. भीमरावांनी मोठा होऊन व सर्व बहुजन समाजाचा अंधार दूर करावा यासाठी सुभेदार रामजींनी 1904च्या सुमारास मुलांसह सातारा सोडला आणि ते मुंबईत परळ भागातील डबक चाळीत राहायला आले. मुंबईत आल्यानंतर भीमरावास प्रथम मराठा हायस्कूलमध्ये व नंतर एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. नंतर 1907 साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. कालांतराने 1908 साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला. अर्थात त्यांच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलणाऱ्या भीमरावाला रमाबाईंनी वेळोवेळी साथ दिली. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या शिक्षणासाठी केलेली मदत म्हणून त्यांनी 1917 मध्येच भारतात परतून बडोदा संस्थानात नोकरी पत्करली. त्यातच त्यांनी बहुजनांच्या जागृतीसाठी 31 जानेवारी 1920 ला मूक नायक पक्षिकाची सुरुवात केली. पिण्याच्या पाण्याचाही हक्क अस्पृश्यांना नाकारला गेला होता. अस्पृश्य जनतेच्या जागृतीसाठी त्यांनी 1924 साली मूक नायक या पक्षिकाची सुरुवात केली. 20 मार्च 1927 रोजी त्यांनी महाड येथे 14 तळे सर्व बहुजनांसाठी खुले केले. महामानव बाबासाहेबांनी बहुजनांचे दुःख जाणले. त्यांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम करून ज्ञान मिळवलं आणि या हीन मनस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 साली केले व या भारत देशात वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा, हिंदू धर्मांच्या चालीरीती, हिंदू धर्माने उगाचच लादलेला वर्णवाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारताला संविधान देऊन भारतातील सर्वच नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व बहाल करून 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लोकशाही प्रस्थापित केली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म झाला तो समाजाच्या उद्धारासाठी. सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्याचप्रमाणे या महामानवाने आपल्या अथांग ज्ञानसागराने पिढ्यानपिढ्या अंधारात असलेल्या बहुजन समाजाचेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन संविधानाचा योग्य मार्ग दाखवून प्रकाशमय केले आहे. असा हा महामानव या पृथ्वी तलावर यापुढे कधीही जन्मास येणार नाही. कारण हिरा एकच असतो ज्याच्या समोर कोहिनूर हिराही फिका पडेल. जे लोक असे म्हणतात की बाबासाहेब फक्त दलितांचे व बहुजनांचे नेते आहेत, पण त्यांचा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण बाबासाहेब या संपूर्ण देशाचे नेते व मार्गदर्शक आहेत. देशातील जनतेसाठी त्यांनी पदोपदी लढा उभारला. शेतीतील शेतकऱ्यांचा प्रश्न, कामगारांच्या प्रश्नाबाबतीत वेळोवेळी त्यांनी पाऊल उचलले. 1936 साली ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी शेतकरी व कामगारांच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला.
या पक्षाची उद्दिष्टे अशी होती की शेतजमिनीचे झालेले तुकडे आणि तिच्यावर पडलेल्या लोकसंख्येचा भार ही खरी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे होती. यासाठी उपाय म्हणजे जुने धंदे जोराने चालविणे आणि नवीन सुरू करणे, जनतेची उत्पादन शक्ती व तिची कार्यक्षमता त्याची वाढ व्हावी म्हणून तांत्रिक शिक्षणाचे धंदे आणि जिथे आवश्यक आहे तिथे शासनाच्या मालकीचे निशासन नियंत्रणेखाली चालणारे धंदे सुरू करण्याचा मोठा विस्तृत कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. कुळांवर मालकांनी चालविलेल्या पिळवणुकीतून संरक्षण मिळावे, मालकांनी त्यांना हुसकावून लावू नये म्हणून कुळांना संरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते. कामगारांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना नोकऱ्या देणे, बडतर्फ करणे, कारखान्यात बढती देणे, कामाच्या तासाची कमाल मर्यादा व वेतन श्रेणी, भर पगारी रजा देणे, कामगारांना स्वतः आरोग्यदायक वसतिस्थानाची तरतूद करणे वगैरे बाबतीत त्यांनी कायदे बनविले व नंतर ते अंमलात सुद्धा आणून दाखवले. जी स्त्री कधी काळी फक्त चूल आणि मूल या संकल्पनेत जीवन जगत होती ती स्त्री आज पुरुषांच्या बरोबरीने काम करते. आजकाल या स्त्रिया कोणी डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, मंत्रीपदावर आहेत. तितकेच नव्हे तर स्त्रियांनी थेट चंद्रापर्यंत धाव घेतली आहे. तो अधिकार बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालेला आहे. कारण संविधानात स्त्री पुरुष समानता दर्शवलेली आहे. महिलांना जी प्रसूतीनंतर सुट्टी दिली जाते ती सुद्धा बाबासाहेबांच्याच मुळे. महिलांना सर्वथा सक्षम आणि स्वतंत्र बनवण्यासाठी स्त्रीला कोणाच्याही आधाराशिवाय आपल्या कर्तृत्वावर उभे राहता आले पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी संविधानात महिलांना सर्वात जास्त आरक्षण दिले आहे. त्यांनी संपूर्ण देशाचे संविधान लिहून या देशात कधीही झाली नसती अशी लोकशाही प्रस्थापित केली आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक आहेत. बाबासाहेब म्हणत की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो कोणी पिईल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. प्राथमिक शिक्षण असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारे खरे शिक्षण होय असे ते माने. समाजातील अस्पृश्य समाजाला व सर्व स्त्रियांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केलेली आहे. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे परिषद भरली होती. त्या परिषदेत बाबासाहेबांनी गर्जना केली, मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही भीमगर्जना ऐकून प्रत्येक अस्पृश्याच्या मनात एक नवीन आशेचा किरण जागा झाला. हजारो वर्षापूर्वी उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांवर लादलेली गुलामगिरी ती आता दूर होणार असा विश्वास बहुजनांच्या मनात होता. आणि तो विश्वास बाबासाहेबांसारख्या महापुरुषाने 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्या अनुयायांसोबत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व करुणेची शिकवण देणारा अशा महान बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन पूर्ण केला आणि भारतात पुन्हा एकदा 20व्या शतकात बौद्ध धम्म पुनर्जीवित झाला. अशा या महामानवाचे क्रांती सूर्याचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झाले. पण शेवटच्या श्वासापर्यंत ते सतत संपूर्ण देशाच्या तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व की ज्याच्या ज्ञानाने तमाम बहुजन समाजालाच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या अस्तित्वाची ओळख झाली. नागरिकांनो, आपण आता सुज्ञ आहात, शिक्षित आहात. आपल्या पूर्व पिढीने ज्या मरण यातना जिवंतपणे भोगल्या त्या या महामानवानं दूर केलेल्या आहेत. कारण जी संस्कृती माणसाला माणूस म्हणून नाही तर जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक देते अशा चुकीच्या संस्कृतीचा नायनाट करणे योग्य होते.
जिथे कायदा नाही, मनुवादी बोलेल तोच कायदा, मग तो चुकीचा असला तरी. परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्याचा, समानतेचा दर्जा दिला गेला. एखादा महापुरुष जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्या महापुरुषाचे विचार आत्मसात करण्यासाठी जनतेला बराच वेळ लागतो, किंवा काही विचार मनाला पटलेले असताना आपण त्या विचारांच्या दिशेने पूर्णपणे पाऊल उचलत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या हितासाठी व संपूर्ण देशाच्या हितासाठी दिलेला लढा किती महत्त्वपूर्ण आहे ते तेव्हाच कळेल जेव्हा आपण संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे वाचन करून त्यांच्या विचारात त्यांनी केलेल्या संशोधनात जी सत्यता आहे ती अंतर्मनाचे डोळे उघडे ठेवून विज्ञानवादी आशयाने समजून घेण्याचा प्रयत्न करू. तेव्हाच आपण पूर्णपणे विज्ञानाच्या वाटेकडे पावले उचलू.